आजचा हा दिवस आमच्यासाठी म्हणजे राजीव स्पीच अँड हिअरिंग क्लिनिकसाठी अत्यंत मोलाचा दिवस आहे. कारण जानेवारी महिन्यातच आम्ही 25 वर्ष पूर्ण केलेली आहेत. 25 वर्षापूर्वी जेव्हा मी येथे आले तेव्हा या क्षेत्राविषयी काहीही जाणीव नव्हती. लोकांना वाचा श्रवण तज्ञ म्हणजे काय हेही माहीत नव्हते. अशा वेळी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरं आयोजित केली, लोकांना भेटलो, वर्तमानपत्रात लेख लिहिले आणि या क्षेत्राविषयी जाणीव निर्माण करून दिली. ही जाणीव निर्माण झाल्यानंतर हळूहळू कर्णबधिरत्व म्हणजे काय, कर्णबधिरत्वाचे काय काय तोटे असतात, मुलं यामध्ये कसे याच्यातून बाहेर पडू शकत नाही याविषयी सर्व पालकांना माहिती झाली आणि त्यानंतर आमचं काम हळूहळू पुढे जाऊ लागलं. सर्वात महत्वाची रुजवात औरंगाबादमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये 2006 मध्ये आम्ही जी केली ती कॉक्लिअर इम्प्लांट या एका शस्त्रक्रियेची. ही शस्त्रक्रिया आणि समुपदेशन मराठवाड्यात यापूर्वी होत नसे आणि त्याची सुरुवात आम्ही राजीव स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक द्वारे केली. यासाठी आपल्याला हिंदुजा हॉस्पिटलचे डॉक्टर पद्मश्री मिलिंद कीर्तने सर यांचं खूप मोठं सहकार्य लाभलं आणि त्यातून आपण औरंगाबाद येथे कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरीची सुरुवात केली. आता कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी म्हणजे काय आणि याचा आपल्या मुलांसाठी कसा फायदा होतो हे पाहण्यासाठी आपण जर काही व्हिडिओज पाहिले तर आपल्याला त्याच्याविषयी जास्त कल्पना येईल. आता या कॉक्लिअर इम्प्लांटच्या पूर्वी कर्णबधिर मुलांना यंत्र लावून त्यांचं पुनर्वसन केलं जात असे. यंत्र लावल्यामुळे त्या मुलांना पूर्ण ऐकू येत नसे, त्यामुळे त्यांच्या वाचेची किंवा भाषेची वाढ होत नसे. यंत्र लावल्यावर त्यांना 10 ते 20% ऐकू येत असे. त्यामुळे यंत्र लावून फक्त ज्या वेळेला आम्ही त्यांचं पुनर्वसन करत असू त्यावेळेला त्यांची परिस्थिती अशी होती. आता यामध्ये आपण पाहत आहात ही जी पिढी आहे या पिढीने कर्णबधिरत्वावर मात करण्यासाठी फक्त श्रवण यंत्रांचा वापर केला. श्रवण यंत्रांचा वापर केल्यामुळे फारसं ऐकू न गेल्यामुळे हे एकमेकांशी संवाद साधताना असा साइन लँग्वेजचा किंवा खुणांचा वापर करत असत. यामुळे त्यांना फ्रस्ट्रेशन तर येत असेच, पण बरेचदा आपण काय बोलतो हे इतरांना न समजल्यामुळे त्यांना खूपदा समाजामध्ये अवहेलना स्वीकारावी लागली होती. परंतु ज्या वेळेला कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरीचा शोध लागला ऑस्ट्रेलियामध्ये, जेव्हा याचा आविष्कार करण्यात आला तेव्हा या मुलांची आपण सर्जरी करण्याची सुरुवात केली. म्हणजे फटाक्याचाही आवाज न ऐकणारी ही आपली मुलं पक्ष्यांची किलबिल, पानांची सळसळ, पाण्याची टपटप ऐकू लागले आणि त्यांच्यात काय बदल झाले हे आपण आता थोडक्यात पाहू. तर आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत आपल्या क्लिनिकचा अनमोल कासेट हा मुलगा की ज्याचं कॉक्लिअर इम्प्लांट झाल्यानंतर त्याच्या वयाच्या 1.5व्या वर्षी त्याचं आपण सर्जरी त्याची करून घेतली आणि त्यानंतर त्याला वाचा आणि भाषा प्रशिक्षण दिलं. तर My name is Anmol Kasar. I am 7 years old. I am in first class. My mother name is Sushma Kasar. My father name is Vishal Kasar. I have 2 sisters. I am living in Selu and my school name is Nuta English School. Thank you. मेरे को बहुत सारे फ्रेंड्स कहते हैं, मैं उनके साथ बात करती हूँ. अनमोल कासेटची सर्जरी वयाच्या 1.5 वर्षी झाली. त्यानंतर त्याला वाचा आणि भाषेचे प्रशिक्षण दिले गेले आणि तो आपल्या समोर इतका उत्कृष्टरित्या बोलू शकला. आपला दुसरा जो रेसिपियंट आहे तो प्रणित, याला तर बरेचदा सांगावं लागतं आता तुझी बडबड बंद कर आणि आम्हाला जरा बोलू दे. माझ्या शाळेचे नाव आहे श्री विद्या प्राथमिक शाळा. मला स्केटिंग खूप खेळायला आवडतं. माझं कॉक्लिअर इम्प्लांट झालं नसतं तर मला ऐकू आलं नसतं आणि मी अशी तुमच्या सोबत बोलू शकले नसतो.
माझे बेस्ट फ्रेंड्स आहेत आर्य, जयंत, अथर्व, चेतना, अथर्व होगे, श्रद्धेश अतुनीकर, पार्थ चौधरी, माझ्या वाटता. ही जी कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी आहे ही हा विदेशी आविष्कार आहे. ही भारतामध्ये तंत्रज्ञान किंवा प्रणाली तयार होत नाही. यासाठी लागणारा खर्च हा अतोनात असतो. परंतु राजीव क्लिनिकच्या तर्फे साधारणपणे 350 मुलांचं ऑपरेशन केलं गेलं. यामध्ये फारच क्वचित मुलांनी याची पूर्ण फीस भरलेली आहे. बाकी सर्व फीस ही आपण वेगवेगळ्या फंडिंग एजन्सीज कडून गोळा करतो. आता याच्यासाठी आपल्याला सलमान खान ट्रस्ट तर्फे सुद्धा याच्या सर्जरीसाठी मदत झाली होती. आता तिसरा जो आपला मुलगा आहे त्याचं वयाच्या 2.5व्या वर्षी सर्जरी झाली. तो इंटरनॅशनल चेस प्लेयर आहे आणि आज तो पोस्टाच्या डिपार्टमेंटमध्ये जॉब करतो आहे. म्हणजे या शस्त्रक्रियेने किंवा या ट्रीटमेंटने या पिढीला माझे नाव सिद्धेश धर्माधिकारी. मी सध्या 19 वर्षाचा आहे. मी औरंगाबाद येथे राहतो. मी सध्या B.Com फर्स्ट इयर HP कॉलेजला शिकतो. माझी 2004 मध्ये कॉक्लिअर इम्प्लांटची सर्जरी झाली आहे. हे कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी. तर ह्या मुलांना कर्णबधीर शाळा माहित नाही. या मुलांनी त्यांचं सर्व शिक्षण हे नॉर्मल शाळेमध्ये घेतलेलं आहे. जर यांची ही शस्त्रक्रिया झाली नसती आणि त्यानंतरचं जे पुनर्वसन आहे ते झालं नसतं तर आज ही मुलंही आपण आधी पाहिलेल्या मुलांसारखीच आपल्याशी साइन लँग्वेज मध्ये बोलत राहिली असती. आज हा मुलगा GPO म्हणजे जनरल पोस्ट ऑफिस मध्ये जॉबला आहे. आणि आताच मी आपल्याला सांगत होते की त्याचे बॉस त्याच्यावर एवढे खुश आहेत की तो जर सुट्टीवर गेला तर त्यांना करमत नाही. त्यांना तो नेहमीच हवासा वाटतो. आणि हा इंटरनॅशनल चेस प्लेयरही आहे. याच्या पुढची आपली जी मुलगी आहे ती व्योमा कांडलीकर. व्योमाने तिचा जो बहिरेपणा होता त्याला आपण यंत्र. मैं आज 16 साल की हूँ. आज मैं अपनी फ्रेंड्स के साथ वो एक्टिविटीज कर सकती हूँ जो मैं करना चाहती हूँ. आज मैं इतने अच्छे से सुन सकती हूँ कि मैं उनको स्पेशली थैंक्स बोलना चाहूँगी. थैंक्स स्पेशली डॉक्टर प्रिया भाले मैम एंड कल्याणी. थैंक यू एंड माय डियर पेरेंट्स. थँक्यू बेटा. तू सांग बेटा तुझ्याविषयी सांग. तुझ्या शाळेचं नाव सांग. ओके. याची अशी आहे गोष्ट की याचे वडील कर्णबधीर आहेत आणि फारच कमी शिकलेले आहेत. ज्या वेळेला हा जन्माला आला तेव्हा त्यांनी ठरवलं की मी असा राहिलो तसं माझ्या मुलाला मला ठेवायचं नाही. म्हणून त्यांनी अक्षरशः जीवाचं रान करून त्याची कॉक्लिअर इम्प्लांटची सर्जरी केली. आज तो मुलगा बोलू शकत आहे. म्हणजे तो वडिलांशी बोलताना साइन लँग्वेजने बोलतो आणि आईशी बोलताना तो आपल्यासारख्या नॉर्मल भाषेमध्ये बोलतो. म्हणजे आज त्याच्या आयुष्याचा कायापालट झाला आहे. ही रेणुमाळी. रेणू तुझ्याविषयी सांग बेटा. माय नेम इज. मराठीत बोललीस तरी चालेल. मराठीत बोलली तरी चालेल. हे खाली कर. हा. My name is Renu Vijay Mai, standard 7th class. School name Modaj Kinder School. मराठीत बोललीस तरी चालेल. तू आज सकाळपासून काय केलं? हा. का नाव काय तुझं? हा नाव सांग. नाव काय तुझं? रेणू विजय माळी. तुझ्या शाळेचं पुढं कोणती शाळेत आहेस तू? सरस्वती बालक मंदिर. ठीक आहे. कुठे राहतात? राहायला कुठे? औरंगाबाद मध्ये. ठीक आहे. हिचं वैशिष्ट्य म्हणजे असं की हिला काही प्रॉब्लेम असताना ती पेडियाट्रिशियन कडे गेली असताना पेडियाट्रिशियननी तिच्याविषयी तिला काही विचारायला सुरुवात केली. तिने व्यवस्थित उत्तरं दिली. मग त्यानंतर आईने सांगितलं की हिचा कॉक्लिअर इम्प्लांट झालाय. तर त्या बालरोग तज्ञांचा पण विश्वास बसला नाही की ही इतकी सुंदर अशा पद्धतीने बोलू शकते. तर आम्हाला हेच आज आपल्याला दाखवायचं होतं की एक पूर्णपणे आपण एक नवीन पिढी घडवलेली आहे की जी पिढी जरी कर्णबधीर असली तरी तुमच्या माझ्यासारखं ती बोलू शकते, स्वतःच्या पायावर उभं राहू शकते. आमचा एक मुलगा
CA करत आहे. एका मुलाला वक्तृत्व स्पर्धेत नॉर्मल शाळेत पहिलं प्राइज मिळालेलं आहे. म्हणजे जे मूल काही बोलू शकत नाही, जन्मल्यानंतर जेव्हा आई वडिलांना कळतं की आपल्या मुलाला कर्णबधिरत्व आहे आणि त्या मुलाला जेव्हा असं लक्षात येतं की हे मूल आपलं कधीच बोलू शकणार नाही, त्या मुलाची योग्य वयामध्ये जर शस्त्रक्रिया झाली आणि योग्य वयामध्ये वाचा आणि भाषा प्रशिक्षण दिलं तर ते मूल काय करू शकतं, तर नॉर्मल शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळवू शकतो. आमची दुसरी अजून एक मुलगी, ज्या आम्ही सगळ्यांना आज बोलवू शकलो नाही, ती फॅशन डिझायनर आहे. तिच्या पेंटिंग्सचं उद्घाटन माननीय भागवत कराड सरांनी मागच्याच 3 महिन्यांपूर्वी केलेलं आहे. तर अशा पद्धतीने ही मुलं समाजामध्ये खूप उत्कृष्टरित्या वावरत आहेत. त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आपण आत्मविश्वास या ट्रीटमेंटद्वारे आणलेला आहे आणि अजूनही आपलं काम असंच पुढे राहील आणि अशीच तुमची आम्हाला मदत मिळू द्या. धन्यवाद. मॅडम, हे जसं इम्प्लांट कोणत्या वयात बसवलं पाहिजे? जितक्या लवकर आपण हे इम्प्लांट बसवू तितकं चांगलं, कारण आपल्या ऐकण्याची सुरुवात ही गर्भात असल्यापासूनच होते. मग ज्या वेळेला मूल जन्माला येतं त्या दिवसापासून त्याची ऐकण्याची क्षमता ही नसतेच, जवळजवळ नसतेच. मग अशा वेळेला मेंदूमधला ऐकण्याचा जो भाग असतो तो डेव्हलप होत नाही, तो विकसित होत नाही. म्हणून मग जितक्या लवकर आपण हे इम्प्लांट बसवू तितक्या लवकर तो भाग विकसित होतो आणि तो भाग विकसित झाला की ते मूल ऐकू लागतं आणि मग बोलायला शिकतं. हे कर्णबधिरताचं मुख्य कारण काय असतं मॅडम? कर्णबधिरत्वाची अनेक कारणं आहेत. सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अनुवंशिकता. दुसरं कारण म्हणजे जन्मताना जर मूल रडलं नाही किंवा त्याला काही जॉन्डिस खूप जास्त प्रमाणात झाला किंवा मुलाच्या मेंदूला मार लागला किंवा जन्माच्या आधी सुद्धा जर आई वडिलांचा रक्तगट एक असला किंवा आई वडील नात्यात असले तर अशा अनेक गोष्टींमुळे कर्णबधिरत्व येऊ शकतं. साधारणतः एका शस्त्रक्रियेला किती खर्च येतो? साधारणतः एका शस्त्रक्रियेला 6.5 ते 7 लाख रुपये खर्च येतो. आपण 350 शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि या 350 शस्त्रक्रियेमध्ये आपल्या फक्त 4 ते 5 मुलांनीच एवढी पूर्ण रक्कम भरलेली आहे. बाकीची सगळी रक्कम आपण वेगवेगळ्या फंडिंग एजन्सीजद्वारे त्यांना मिळवून दिली. भाषा ऐकतो, मग आपली ही मुलं ऐकू शकत नाहीत म्हणून ते बोलत नाहीत. मग या शस्त्रक्रियेद्वारे जेव्हा त्यांची ऐकण्याची शक्ती ही तुमच्या माझ्यासारखी होते त्यावेळेला ते बोलायला शिकतात. पण ते बोलायला सुद्धा इमिडिएटली शिकत नाहीत, कारण शस्त्रक्रिया होईपर्यंत त्यांचा मेंदू तेवढा विकसित झालेला नसतो. म्हणून त्यांना आपल्याला त्याचं ट्रेनिंग द्यावं लागतं, वाचा आणि भाषेचं ट्रेनिंग द्यावं लागतं. मॅडम, ग्रामीण एरियामध्ये अजून पण याचा लोकांना माहिती आहे की एकदा बहिरेपणा आलं तर होत नाहीये, तर त्यासाठी जनजागृती काय करताय? त्यासाठी आम्ही ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जाऊन आम्ही शिबिरं घेतलेली आहेत आणि मला हे सांगायला आवडेल की एखाद्या गावी कदाचित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसेल पण तुम्हाला एखादा कॉक्लिअर इम्प्लांट झालेला मुलगा तिकडे आढळून येईल. मग अशा पद्धतीने आपण ठिकठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि अजूनही आपला पोहोचण्याचा मानस आहे. मिलिंद सर मुंबईहून येतात. हो, आम्ही बरेचदा मुंबईला पाठवतो, कारण की शस्त्रक्रियेचं फक्त 1च दिवसाचं काम असतं, तर 2 दिवसासाठी ते मूल तिकडे जातं आणि शस्त्रक्रिया करून परत येतं. पण इथे सुद्धा जर तयारी असेल पालकांची तर आपण इकडे सिग्मा हॉस्पिटलमध्ये सुद्धा ह्या सगळ्या शस्त्रक्रिया करून घ्यायला सुसज्ज आहोत. राजीव स्पीच एंड हियरिंग क्लिनिक को आज 25 साल पूरे हुए हैं. इस सिलसिले में हमने आज आप सबको यहाँ आमंत्रित किया है. हमने ये काम 25 साल पहले शुरू किया था. तभी इस क्षेत्र में काम करने वाले कोई नहीं थे. हमें इस क्षेत्र में जनजागृति शुरू करने से हमारा काम शुरू करना पड़ा. हमने काफी अखबारों में इसके बारे में लेख लिखे, हमने काफी कैंप्स लिए और डॉक्टर्स से मिलकर इस क्षेत्र के बारे में उन्हें जानकारी दी. आज 25 साल के बाद जब मैं सोच रही हूँ तो काफी राजीव स्पीच एंड हियरिंग क्लिनिक ने अचीव किया ऐसे लगता है. जैसे हमने एक पूरी कर्णबधिर बच्चों की
एक पीढ़ी ही हमने तैयार की है, जिसमें सबसे पहले तो हमारे ये बच्चे अच्छे तरीके से शिक्षण भी ले रहे हैं, अच्छे कॉलेज में जा रहे हैं। आज हमारी सबसे पहली जो विद्यार्थिनी है वो IIM पढ़ रही है, उसने गवर्नमेंट इंजीनियरिंग कॉलेज से इंजीनियरिंग किया है। दूसरा हमारा बच्चा है जो पोस्ट डिपार्टमेंट में काम कर रहा है। तीसरा हमारा बच्चा CA कर रहा है। तो ये पॉसिबल हुआ है क्योंकि उनके सही उम्र में हमने जांच की, सही उम्र में हमने उन्हें ट्रीटमेंट दी और सही उम्र में उन्हें भाषा और वाचा का प्रशिक्षण दिया। यदि ये नहीं किया होता तो ये बच्चे सभी के साथ साइन लैंग्वेज के द्वारा ही एक कम्युनिकेट करते और फिर ये पीछे रह जाते। आज ये बच्चे हमारे समाज का एक हिस्सा बन चुके हैं और यदि इन बच्चों को आज समाज में कहीं भी मिलोगे, जैसे अभी हमारे दिया को आपने देखा, इस दिया को यदि आप कहीं और जगह मिलोगे तो आपको पता भी नहीं चलेगा कि ये जन्मतः कर्णबधिर है। तो मुझे ये कहना है कि जल्दी से जल्दी निदान, जल्दी से जल्दी उपचार, ये किसी भी पुनर्वसन की एक बहुत ही अच्छी गुरुकिल्ली है और उसके लिए जन जागृति होना बहुत बड़ी बात है। मैम, ये जो पैदाइश से जो बच्चे बात नहीं कर पाते हैं, हाँ। सुन नहीं पाते हैं, तो क्या इलाज करते हैं आप उनका? क्या संभव है ये बात हाँ। करना और सुनना? हाँ, तो जब पैदाइशी बच्चे बात नहीं कर पाते हैं और उनका सुनने का जो शक्ति होता है वो बहुत कम होता है, तो उसके लिए ही हम ये सर्जरी करने के लिए उन्हें प्रेरित करते हैं। कितना खर्चा है लगभग इसका? इसका खर्चा लगभग 6.5 से 7 लाख रुपया है, पर हम लोग ने कभी भी हमारे पेशेंट से इतना खर्चा नहीं लिया है। हमें इसके लिए CM फंड, PM फंड, टाटा ट्रस्ट, सिद्धिविनायक ट्रस्ट, शिरडी संस्थान ट्रस्ट, सलमान खान ट्रस्ट, ऐसे अलग अलग ट्रस्ट ने हमें मदद की। तो ये एड्रेस कहाँ पर है, कहाँ पर होता है सर्जरी और ये इलाज क्या होता है? सब राजीव क्लिनिक में जब बच्चा आता है तो पहले तो उसकी यहाँ जांच होती है, वो ऑपरेशन करने के लिए अच्छा है या नहीं, वो कैंडिडेसी देखी जाती है और यदि वो ऑपरेशन कर सकता है, उसके हम कर सकते हैं, तो फिर उसको हम आगे बढ़ावा देते हैं। एड्रेस कहाँ का है ये? राजीव स्पीच एंड हियरिंग क्लिनिक, औरंगाबाद। मोबाइल नंबर क्या है? 9823039473। पब्लिक को क्या आह्वान करेंगे आप? पब्लिक को तो मैं ये आह्वान करूंगी कि कोई भी डिसेबल्ड बच्चा जब आपको दिखे तो उसके डिसेबिलिटी को मत देखिए, उसके एबिलिटी को देखिए, क्योंकि वो उस डिसेबिलिटी के ऊपर मात करके हमारे साथ जुड़ना चाहता है। और ये भी कहना चाहूंगी कि कर्णबधिर बच्चे यदि आपको कहीं दिखे तो उन्हें बताइएगा कि कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी से उनका आयुष्य या उनका जीवन बदल सकता है। मैम, इम्प्लांट के बारे में थोड़ा जानकारी दीजिएगा। इम्प्लांट के बारे में ऐसा है कि ये जो इम्प्लांट का आविष्कार ऑस्ट्रेलिया में हुआ था और इसमें ऐसा है कि जो बच्चा कुछ नहीं सुन पाता है वो बच्चा भी बारीक से भी बारीक आवाज सुन पाता है और इसकी वजह से वो बोल भी सकता है और वो बोलना जब शुरू करता है तभी से उसका नॉर्मल लाइफ शुरू हो जाता है। वो नॉर्मल स्कूल में जाता है, नॉर्मल बच्चों के साथ नॉर्मल बच्चों जैसा व्यवहार करता है और उसका आर्थिक पुनर्वसन भी अच्छी तरीके से हो सकता है। थैंक यू।